सभापती महोदय, तत्कालीन आयुक्त विलासभाऊ यांचं वर्णन करायचं झालं तर राहत इंदुरींचा एक शेर आहे, नानाभाऊ, जहां से गुजरो धुआं बिछा दो, जहां से गुजरो धुआं बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, तुम्हें सियासत ने हक क्या दिया, जमीन हरी की लाल कर दो, अपील भी तुम, दलील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम, जिसे भी चाहो हराम लिख लो, जिसे भी चाहो हलाल कर दो. आणि हलाल करण्याचं काम कुणी केलं असेल प्रशासकाच्या काळामध्ये तर ते तत्कालीन आयुक्त आष्टीकरांनी केलेलं. की कोणीही यावं या अमरावती महानगरपालिकेमध्ये आणि लुटून जावं आणि आपण उघड्या डोळ्यांनी हा तमाशा सगळं पाहावं, इतकेही काही आम्ही गयगुजरे नाही आहे. की अमरावती शहराचा जो इतिहास राहिलेला आहे तो आध्यात्मिक आणि ऐतिहासिक राहिलेला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पुरुष ज्यांनी या अमरावतीचं प्रतिनिधित्व केलं त्यांनाही लाज वाटेल असा प्रकार आष्टीकरांच्या काळात झालेला आहे. या सर्व काळामध्ये जे जे कामं झालेले आहे, मिलिंद भाऊ त्याचा उल्लेख सर्वांनी केला, परंतु मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला नाही तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सभापती महोदय, ज्यावेळेस साधारणतः शेवटच्या काळामध्ये 22च्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून बायो मायनिंग या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडनं आपल्याला निधी प्राप्त झाला होता. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, स्टँडिंगनी मंजुरात दिली. आष्टीकर आयुक्त म्हणून अमरावती महानगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण झालं. स्टँडिंगच्या ठरावावर त्यांना वर्क ऑर्डर करायची होती, परंतु मिलिंद भाऊ आपण साक्षी आहात, त्यांनी तो ठराव विखंडन न करता स्वतःच्या पर्सनल इंटरेस्ट पायी हे टेंडर होऊ दिलं नाही. त्यांनी हे टेंडर रिकॉल केलं. स्टँडिंगचा ठराव विखंडन झाला नव्हता. विदाऊट विखंडन त्यांनी नवीन टेंडर लावलं. सन्माननीय सभापती महोदय, त्यानंतरची जी घडामोड झाली की प्रशासकीय काळ चालू झाला, या ठिकाणी सभागृह अस्तित्वात नव्हतं आणि बायो मायनिंगचा टेंडर कुठे लावलं मिलिंद भाऊ? जेएम पोर्टलवर. आता मी पण सिव्हिल क्षेत्रासोबत निगडीत आहे. बायो मायनिंगच्या प्रकल्पाचं टेंडर हे जेएम पोर्टलवर लावताच येत नाही. बरं, त्यांनी नाव काय दिलं त्या टेंडरमध्ये लावताना? की सुकडी डेपोमध्ये इलेक्ट्रिक पोल आणि हायमास लावण्यासाठी टेंडर काढलं, पण त्या टेंडरमध्ये बायो मायनिंग होतं. जवळपास 30 कोटीच्या वरचा हे टेंडर होतं. आणि मग सुप्रीम नावाची कंपनी, ज्याला काही अनुभव नव्हता, त्या कंपनीला हे टेंडर देण्यात आलं. सन्माननीय सभापती महोदय, बायो मायनिंगची एक पद्धत आहे. बबलू भाऊंनी या ठिकाणी सांगितलं, त्याची चर्चा नंतर करू, परंतु जो प्रकार त्या ठिकाणी झाला, बबलू भाऊ यांनी बायो मायनिंगची प्रक्रियाच केली नाही. यांनी काय केलं की सुकडीचा जो कंपोस्ट डेपोवरचा कचरा आहे तो भातकुली तालुक्यातील सर्वे क्रमांक 224 भाग 1 मध्ये डंप करून टाकला. अनिल भाऊ, भातकुलीतील गट क्रमांक 224 भाग क्रमांक 1 मध्ये हा कचरा डंप केला. आपल्या इथे सांगितलं बायो मायनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली, 30 कोटीचं बिल पूर्ण निघालं. $30 कोटी म्हणजे
त्यांनी जो भ्रष्टाचार केला तो केला, परंतु ज्या उद्देशासाठी बायोमायनिंगची साठी पैसे आले त्याला हरताळ घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आष्टीकरांनी केलेलं आहे. आणि आता आपण कारवाईच्या संदर्भामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. जिओ टॅकिंगचा बबलू भाऊ आणि विलास भाऊंनी, मिलिंद भाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला. सुदैवाने माझे वडीलच पाटबंधारे विभागामध्ये नोकरीला होते आणि जेव्हा हा प्रस्ताव आला मी त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांनी पण सांगितलं हा GR अस्तित्वात होता, परंतु कोणताही अधिकारी या जिओ टॅगच्या माध्यमातून आजपर्यंत पाटबंधारे विभागामध्ये काम केलं नाहीये. कारण ऍक्च्युअल इस्टिमेट करायचं असेल तर त्या भागामध्ये जाऊनच सगळं करावं लागते आणि ही शृंखला सुरू आहे. आपल्या इथचं लोन अन्य सिटीमध्ये गेलं. आता त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक आमचे सहकारी, कुणी महापौर होतं, सभागृह नेता होतं, कुणी स्थायी समिती सभापती होतं, तर ते मला फोन करून विचारायचे की तुमच्या इथं हे क्लबिंगचं काय मॅटर आहे, जिओ टॅगचं काय मॅटर आहे. आता काय सांगणार आहे त्यांना. त्यामुळे प्रथम दर्शनी असं म्हणणार नाही की भ्रष्टाचाराची पाळेमुळे खूप खोलात गेली होती त्या काळामध्ये, आणि प्रचंड प्रमाणामध्ये आज जी चर्चा झाली त्याच्यावरून असं दिसून येते की भरपूर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणी जो अधिकारी आहे अशा प्रकारचं कृत्य करणार नाही. त्यामुळे माझी सभापती महोदय आपल्याला विनंती राहील की या संदर्भामध्ये दोषींवर कडकच्या कडक कारवाई करावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो. चौकशीचा जो भाग आहे तो जसं प्रशांत भाऊंनी सांगितलं की 2 टप्प्यात करावा, कारण याच्यामध्ये टेक्निकल बाबी खूप आहे. त्यामुळे एखाद्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता किंवा एखादा चीफ इंजिनियर आपल्याला मिळत असेल तर टेक्निकल बाबीची चौकशी त्यांनी करावी आणि न्यायालयीन बाबीची चौकशी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांनी करावी आणि दोघांचाही अहवाल सभागृहामध्ये मांडावा.